हे बघा मित्रांनो, आमच्या बागायतमध्ये आंब्याच्या बागायतमध्ये हे बघा किती छान आंबे लागलेले आहेत। हे बघा, हे पहा किती आंबे पकडलेत बघा, किती छान आंबे आहेत। पण ह्या वर्षी तोर भरपूर आला होता, पण तोराच्या मध्ये जास्त तोर गळून गेलेला आहे, तरी पण भरपूर आंबे लागलेले आहेत। हे बघा किती छान आंब्याची झाडं आहेत। हे बघा, हे बघा आंब्याची झाडं आहेत। हे बघा बारीक बारीक आंबे। हे आमचा फार्म हाऊस आहे। हे बघा फार्म हाऊस आहे आणि असे नारळाची झाडं 10 नारळाची झाडं आहेत आणि आंब्याचे झाड एक 25-30 झाडं आहेत आणि चिक्कूची झाडं आहेत आणि असे काही भरपूर आहेत की हे बघा खजूरचे झाड आहेत। हे बघा खजूरचे झाड, असे खजूरचे झाड 5 आहेत, 5 खजूरचे झाडं आहेत आणि जांभळीचं झाड आहे। अशा प्रकारे भरपूर काही प्रकारचे झाडं आहेत आमच्या याच्यामध्ये। पेरूची झाडं आहेत, पेरूची झाडं आहेत, चिक्कूची झाडं आहेत। हे बघा चिक्कूचं झाड आणि बाकी आम्ही भाजीपाला वगैरे आम्ही इथेच विकत घेत नाही। आमच्याच याच्यामध्ये आम्ही मुंबई पुण्याला सुद्धा आमच्या घरच्या लोकांसाठी इथूनच आम्ही पार्सल करतो। म्हणजे आम्ही मुंबई पुण्यामध्ये सुद्धा भाजी जास्त विकत घेत नाही, भाजीपाला। हे बघा टमाटे आणि हरभरा आहे, इकडे मेथी आहे, असं आता भरपूर काही आहे। हे बघा अशा प्रकारे आमची हे फार्म हाऊसची जागा आहे। मी फार्म हाऊस तयार करतो आहे, वेळ लागतो आहे, पण छानपैकी त्याला डिझाईन वगैरे देऊन बनवणार आहे। कारण इथे फक्त आईवडीलच असतात, त्याच्यामुळे आम्ही ज्या टाईमला येतो थोडंसं काम करतो, वेळ मिळत नाही आम्ही मुंबईमध्ये पुण्यामध्ये, म्हणून ज्या टाईमला आलो त्या टाईमला आम्ही थोडंसं बांधकाम करतो आहे। आता ॲक्च्युली टेक्स्चरचं काम झालेलं आहे, बांधकाम झालेलं आहे, RCC झालेली आहे, आता फक्त फिनिशिंग काम बाकी आहे। तर ते होणारच आहे। हे 6 महिन्यामध्ये त्याला पूर्ण काम करायची चालू आहे, प्रयत्न चालू आहे। हे बघा, धन्यवाद।